नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. पोस्ट ऑफिस डबल इंजिन स्ट्रॅटेजी MIS प्लस PPF. मित्रांनो, कष्टाचे फळ गोड असते हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण आजच्या काळात फक्त कष्ट करून चालत नाही, तर त्या कष्टाच्या पैशांचा थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे योग्य वापर करून संपत्ती वाढवणेही तितकंच महत्वाचं असतं. अनेकदा लोक विचारतात, दादा असा कोणता रस्ता आहे का जिथे आमचे पैसे 100% सुरक्षित राहतील, दरमहा हातात नियमित उत्पन्न येईल आणि चक्रवाढ व्याजाचा भरपूर फायदा मिळेल? उत्तर आहे होय. आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिसची डबल इंजिन स्ट्रॅटेजी म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम, MIS आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड याचा असा संगम जो तुमच्या सुरक्षित पैशाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये 5 लाख, 9 लाख आणि 15 लाखाच्या उदाहरणासह आपण संपूर्ण गणित समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एका दगडात 2 पक्षी मारणे ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. ही स्ट्रॅटेजी अगदी तशीच आहे. इथे आपल्याला 2 गोष्टी एकत्र करायच्या आहेत. पहिलं इंजिन MIS मंथली इन्कम. तुम्ही एकर कमी रक्कम पोस्ट ऑफिसच्या MIS मध्ये गुंतवता, यातून तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक व्याज मिळतं. दुसरं इंजिन PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. या MIS मधून मिळणारे दरमहा व्याजाचे पैसे हाताचे राखून न ठेवता दरमहा PPF खात्यात SIP सेल्फ इन्व्हेस्टमेंटच्या रूपात ट्रान्सफर करायचे असतात. सेल्फ इन्व्हेस्टमेंटच्या रूपात ट्रान्सफर करायचे. फायदा काय? तुमचा मूळ मुद्दल प्रिन्सिपल अमाऊंट MIS मध्ये 100% आणि सुरक्षित राहतो आणि दरमहा मिळणारे व्याज PPF मध्ये जाऊन रात्र दिवस चक्रवाढ व्याजाने वाढायला लागतं. म्हणजेच आंबे खाणे आणि कोठी मोजणे या दोन्ही गोष्टी एकत्र शक्य होतात. उदाहरण 5 लाख, 9 लाख आणि 15 लाख. चला तर एक्सप्लेन करूया. आता गणित समजून घेऊया की आपण 3 वेगवेगळ्या रकमांची उदाहरणे पाहू. उदाहरणासाठी गृहीत धरलेले व्याज MIS मध्ये 7.4% आणि PPF मध्ये 7.1% ताज्या दरानुसार बदलू शकतात. उदाहरणार्थ 5 लाखाची गुंतवणूक, MIS मध्ये गुंतवणूक 5 लाख रुपये, दरमहा मिळणारे व्याज सुमारे 3,083 रुपये. PPF मध्ये वर्षाला जमा होणारी रक्कम 3,83,000 गुणिले 12 म्हणजे 36,996. 15 वर्षानंतर काय होईल? 15 वर्षात तुमचे MIS मधील रक्कम 5 लाख रुपये जसेच्या तसे सुरक्षित राहतील आणि दरमहा PPF मध्ये जमा झालेल्या व्याजाचे 15 वर्षानंतर चक्रवाढ व्याजासह सुमारे 10 लाख ते 11 लाख रुपये बनतील. 5 लाख सुरक्षित प्लस 11 लाख PPF, एकूण 16 लाखाचा फंड तुम्हाला मिळू शकतो. उदाहरण दुसरं घेऊया. 9 लाखाची गुंतवणूक तुम्ही जर केली, MIS मध्ये गुंतवणूक 9 लाख रुपये, दरमहा मिळणारे व्याज सुमारे 5,550 रुपये, PPF मध्ये वर्षाला जमा होणारी रक्कम 66,600. 15 वर्षानंतर काय होईल? तुमचे 9 लाख रुपये मूळ मुद्दल सुरक्षित राहील आणि PPF मधून 15 वर्षानंतर तुम्हाला सुमारे 19 लाख ते 20 लाख मिळतील. विचार करा. उदाहरण तिसरं, 15 लाखाची गुंतवणूक, जॉईंट अकाउंट लिमिट. MIS मध्ये जॉईंट अकाउंट द्वारे गुंतवणूक 15 लाख रुपये करू शकतात. दरमहा मिळणारे व्याज सुमारे 9,250 रुपये. PPF मध्ये वर्षाला जमा होणारी रक्कम 1,11,000. 15 वर्षानंतरचा परिणाम सुमारे 15 लाख रुपये सुरक्षित राहून PPF खात्यात तब्बल 31 ते 32 लाख टॅक्स फ्री फंड तयार होईल. मित्रांनो, याला म्हणतात पैशाने पैसा खेचणे. तुम्ही मूळ खिशातून एकच वेळ पैसे वालावले, पण चक्रवाढ व्याजाच्या जोरावर
रक्कम तिप्पट चौपट झाली की नाही. टॅक्स नियम आणि पीपीएफच्या मर्यादा. आता सावध ऐका, पुढल्या हाका. या न्यायाने या रणनीतीचे काही कायदेशीर आणि टॅक्सचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. पीपीएफची वार्षिक मर्यादा. पीपीएफ खात्यात एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख जमा करू शकता. त्यामुळे 15 लाखाच्या MIS वर मिळणारे व्याज पीपीएफच्या मर्यादितच बसते. पीपीएफ मधील गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते. लक्षात घ्या, MIS मधून मिळणारे व्याज हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅब नुसार त्यावर टॅक्स लागू शकतो. MIS चा कालावधी ची मुदत 5 वर्षाची असते. त्यामुळे 5 वर्षांनी तुम्हाला ही योजना रिन्युअल करावी लागेल, जेणेकरून सलग 15 वर्ष पीपीएफ मध्ये पैसे राहतील. ही स्ट्रॅटेजी कोणासाठी उत्तम आहे? आता मुख्य प्रश्न, ही स्ट्रॅटेजी कोणी वापरायची? कमी धोका पत्करणारे, ज्यांना शेअर मार्केटचा चढ उताराची भीती वाटते आणि गाढवाचा नांगर आणि सुरक्षित सोनं असा सुरक्षित मार्ग हवा आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग, ज्यांना 50 ते 55 वर्ष एकर कमी मोठा सुरक्षित फंड हवा आहे. मुलांच्या भविष्यासाठी, मुलाचे उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी. थोडक्यात सांगायचे तर हत्तीचा पाय सर्व पायात मोठा, त्याप्रमाणे सरकारी गॅरंटी असलेला या गुंतवणुकीचा पाय खूप भक्कम आहे. तर मित्रांनो, कामाचा आळस आणि भविष्याचा विनाश हे लक्षात ठेवा. आजच तुमच्या आर्थिक नियोजनाची सुरुवात करा. पोस्ट ऑफिसची ही डबल इंजिन स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती कशी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि स्मार्ट गुंतवणूक करा. चला तर मग, रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.